गुड इव्हनिंग. आवाज येतोय? तर आवाज येतोय? हो सर. ओके. हो सर. ठीक ठीक आहे. काही जण जॉईन होत आहेत. 2 मिनिटं थांबूया आपण. गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू. आज आपण ओपेड अनालिसिस टॉपिकचा नेक्स्ट पार्ट पाहणार आहोत. इनिशियल पार्ट मध्ये आपण पाहिलं होतं की ओपेड अनालिसिस जे आहेत त्यामध्ये मॉर्फिन हा प्रोटोटाइप आहे. आणि हे ओपेड अनालिसिस नॅचरली काही ड्रग्स ऑप्टेन होता नॅचरल सोर्स पासून. काही सेमी सिंथेटिक आहेत, काही सिंथेटिक आहे. तर मॉर्फिन आणि कोडीन हे नॅचरल कंपाऊंड आहे. पॅपाव्हरन सोमनिफेरम सीडच्या कॅप्सूल पासून ते ऑप्टेन होतात. आणि काही सेमी सिंथेटिक डेरिव्हेटिव्ह जे आहेत ते मॉर्फिन आणि कोडीनचं मॉडिफिकेशन करून सेमी सिंथेटिक डेरिव्हेटिव्ह ऑप्टेन केले गेले. त्यात फोलकोडीन, त्यानंतर हेरोईन हे ड्रग आहेत. आणि सिंथेटिक मध्ये पेथिडीन, ट्रॅमॅडॉल, मिथॅडोन, फेंटॅनिल, अल्फेंटॅनिल, सुफेंटॅनिल, रेमिफेंटॅनिल, डेक्स्ट्रोप्रोफोक्झिफेन हे काही ड्रग आहेत. आता त्यानंतर आपण ओपॉइड अगोनिस्टिक ड्रग किंवा ओपॉइड अनाल्जेसिक ड्रगचे ऍक्शन्स पाहिली होती की ते म्यू कॅपा आणि डेल्टा रिसेप्टरवर अगोनिस्टिक इफेक्ट म्हणजे मॉर्फिन विषयी आपण डिस्कस केलं होतं ते प्रोड्यूस करतो. तर मॉर्फिन प्रोड्यूस इट्स ऍक्शन बाय ऍक्टिंग ॲज ए अगोनिस्ट ऑन म्यू कॅपा अँड डेल्टा रिसेप्टर. आणि मग आपण फार्मॅकोलॉजिकल ऍक्शन्स मॉर्फिनचे डिटेल डिस्कस केलं होतं. तर डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये मॉर्फिन हा कॉमनली यूज होत नाही ड्यू टू रिस्क ऑफ ॲब्यूज लायबिलिटी. काही कॅन्सर रिलेटेड जे क्रोनिक पेन आहेत त्यामध्ये आपण मॉर्फिन यूज करतो. पण अदर कंडिशनमध्ये पेन रिलीव्ह पॉइंट ऑफ व्ह्यू आपण इन्स्टेड ऑफ मॉर्फिन बाकी ड्रग यूज करतो. जसं ट्रॅमॅडॉल यूज केलं जातं कॉमन ओपाइड अनालिसिस मध्ये. तर मॉर्फिन प्रोटोटाइप असल्यामुळं आपण त्याच्या फार्माकोलॉजिकल ऍक्शन्स डिटेलमध्ये डिस्कस केल्या होत्या. आणि त्यामध्ये आपण वेगवेगळ्या सिस्टीम ऑफ ऍक्शन्स पाहिल्या होत्या. सीएनएस मध्ये डिप्रेसंट ऍक्शन्स पाहिल्या होत्या, स्टिम्युलंट ऍक्शन पण आहेत त्याच्या काही. तर आपण 7th डिप्रेशन ऍक्शन पाहिला, त्यात अनाल्जेसिक इफेक्ट, त्यात स्पायनल कॉम्पोनंट काय आहे, सुप्रास्पायनल कॉम्पोनंट काय आहे ते पाहिलं. त्यानंतर सिडेशन, सब्जेक्टिव्ह मूड अँड सब्जेक्टिव्ह इफेक्ट तिसरा पार्ट पाहिला होता डिप्रेशन ऍक्शन मध्ये. आणि नंतर आरसीटीव्ही निमोनिक पाहिलं. तर रेस्पिरेटरी सेंटर, कप सेंटर, टेम्परेचर रेग्युलेटिंग सेंटर आणि व्हॅसोमोटर सेंटर हे सप्रेस होतात. डिप्रेशन इफेक्ट आहे या सेंटरवर. आणि नंतर आपण स्टिम्युलंट ऍक्शन मॉर्फिनच्या पाहिल्या होत्या. सीटीझेड स्टिम्युलेशन इज देअर. त्यानंतर इरिंजर वेस्पल न्यूक्लियसला ते स्टिम्युलेट करतं. सर्टन व्हॅगल सेंटरला स्टिम्युलेट केल्यामुळे ब्रॅडिकार्डिया होतं. आणि सर्टन कॉर्टिकल आणि हिप्पोकॅम्पल एरियाला स्टिम्युलेट केल्यामुळं मसल स्पाझम दिसून येतो. तर हे स्टिम्युलंट ऍक्शन सीएनएस रिलेटेड पाहिले होते. नंतर आपण सीव्हीएस रिलेटेड व्हॅसोडायलेटेशन ही ऍक्शन पाहिली होती. जीआयटी रिलेटेड कॉन्स्टिपेशन ऍक्शन पाहिली होती. अं, त्यानंतर युरिनरी ब्लॅडर रिलेटेड युरिनरी रिटेन्शन अँड डिफिकल्टी इन मिक्च्युरेशन ऍक्शन पाहिली होती. बिलेरी पॉइंट ऑफ व्ह्यू स्पाझम ऑफ ओडी ऍक्शन पाहिली होती. आणि ब्रोंकियल अस्थमा प्रेसिपिटेट होऊ शकतो मॉर्फिनने ड्यू टू हिस्टॅमिन रिलीज, ते आपण पाहिलं होतं. तर ह्या वेगवेगळ्या सिस्टीमच्या ऍक्शन पाहिल्या होत्या. त्यात आपण न्यूरो एंडोक्राईन ऍक्शन पण डिस्कस केली होती. न्यूरो एंडोक्राईन पॉइंट ऑफ व्ह्यू आपण पाहिलं होतं की काही हार्मोनचं रिलीज हे ओपाइड अनालिसिक ड्रग हे डिक्रीज करतात. जसं FSH, LS, ACTH. आणि ग्रोथ हॉर्मोन प्रोलॅक्टिनचं रिलीज हे
वाढवलं जातं. हायपोथॅलेमिक इन्फ्लुएन्स जो पिट्युटरीवरचा आहे ते मॉर्फिन ब्लॉक करतं किंवा ते इंटरफिअर करतं हे आपण पाहिलं होतं. तर अ, हे फार्माकोलॉजिकल ऍक्शन एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू मॉर्फिनच्या विचारल्या जाऊ शकतात. सिस्टीम वाईज तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. सीएनएस मध्येच 11 ऍक्शन असल्यामुळं बाकी ऍक्शन्स एखादी मिस झाली तरी चालू शकते. पण ओव्हरऑल ऍक्शन्स थोडक्यात प्रत्येक ऍक्शनला एक एक दोन दोन लाईन्स माहीत असेल तरी चालेल. ऍडव्हर्स इफेक्ट फार्माकोलॉजिकल ऍक्शन्स वरूनच आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. नॉशिया, वोमिटिंग, रेस्पिरेटरी डिप्रेशन, कॉन्स्टिपेशन, ड्राउझीनेस, त्यानंतर इनॅबिलिटी टू कॉन्सन्ट्रेट, मेंटल क्लाउडिंग, हायपोटेन्शन, त्यानंतर हिस्टॅमाइन रिलीज झाल्यामुळे इचिंग, स्किन रॅशेस होऊ शकतात, डिफिकल्टी इन मिक्च्युरेशन, त्यानंतर इडिओसिंक्रेटिक रिॲक्शन्स होऊ शकतात, ॲपनिया इन न्यूबॉर्न होऊ शकतं, टॉलरन्स डेव्हलप होऊ शकतो, डिपेंडन्स डेव्हलप होऊ शकतो आणि मॉर्फिन पॉइझनिंग हाय डोसला होऊ शकते. आणि मॉर्फिन पॉइझनिंग मध्ये आपण नॅलेक्झॉन आय व्ही यूज करतो. नॅलेक्झॉन इज द ड्रग ऑफ चॉईस फॉर मॉर्फिन पॉइझनिंग. आणि लास्टला आपण मॉर्फिन विड्रॉवलसाठी मिथॅडोन आपण ओरली देतो ते पाहिलं होतं. तो ओरली इफेक्टिव्ह आहे. मिथॅडोन लॉंग ऍक्टिंग आहे आणि विड्रॉवल सिम्टम मॉर्फिनपेक्षा त्याचे कमी आहेत. 1 मिलीग्रॅम मिथॅडोन आपण ॲज अ सबस्टिट्यूट 4 मिलीग्रॅम ऑफ मॉर्फिनला देतो. आणि हा ग्रॅज्युअली नंतर डोस रिड्यूस करून काही दिवसानंतर मॉर हा मिथॅडोन स्टॉप करतो. तर मॉर्फिन विड्रॉवलसाठी जर ड्रग ऑफ चॉईस कोणी विचारलं तुम्हाला, एमसीक्यू मध्ये आलं, तर त्याचा आन्सर मिथॅडोन आहे. आणि अॅक्यूट मॉर्फिन पॉइझनिंगची ट्रीटमेंटसाठी नॅलॅक्झोन आहे. तर ते इथपर्यंतचा पाठ आपण मागील लेक्चरमध्ये डिस्कस केला होता. ब्रीफली मी तो रिवाईज केलाय. आता प्रिकॉशन आणि कॉन्ट्रा इंडिकेशन मॉर्फिनचे काय आहेत ते तुम्हाला एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू त्यातलं काही पार्ट महत्वाचा आहे. तरी पण आपण सर्व पाहणारच आहोत. ओके. फाय मॉर्फिन इज कॉन्ट्रा इंडिकेटेड इन हेड इंजुरी पेशंट, असं 2 मार्कला क्वेश्चन आला तर त्याचा आन्सर तुम्हाला आला पाहिजे. ओके. तर पहिलं जे प्रिकॉशन आपल्याला घ्यायचंय ते इन्फंट्स आणि एल्डरली पेशंट मध्ये. त्याचं रिझन असं आहे की आपण पाहिलं की मॉर्फिनला रेस्पिरेटरी डिप्रेसंट ऍक्शन आहे. ओके. RCTV आपण पाहिलं होतं, रेस्पिरेटरी सेंटर, कप सेंटर, टेम्परेचर रेग्युलेटिंग सेंटर आणि व्हॅसोमीटर सेंटर सप्रेस होतात. तर रेस्पिरेटरी डिप्रेशन ऍक्शन असल्यामुळं आणि आपण हे पण पाहिलं होतं की नॉर्मल इंडिव्हिज्युअल मध्ये ही सिग्निफिकंट नसते. असोसिएटेड कोमॉर्बिडिटी असतील किंवा काही कंडिशन मध्ये ती सिग्निफिकंट असते. तर रेस्पिरेटरी डिप्रेशन जास्त एक्स्ट्रीम ऑफ एज मध्ये दिसून येतं, इन्फंट्स किंवा एल्डरली. मग त्यात आपण कॉन्ट्राइंडिकेटेड नाही म्हणू शकत, कॉशियसली यूज केला पाहिजे. त्यानंतर काही रेस्पिरेटरी रिलेटेड प्रॉब्लेम्स असतील तर त्यामध्ये हे रेस्पिरेटरी डिप्रेशन सिग्निफिकंटली दिसून येतं. म्हणजे मॉर्फिन रेस्पिरेटरी डिप्रेशन करतं. जर त्या पेशंटला ऑलरेडी रेस्पिरेटरी प्रॉब्लेम असतील तर त्या पेशंटमध्ये सिग्निफिकंट रेस्पिरेटरी डिप्रेशन होऊ शकतं. मग रेस्पिरेटरी प्रॉब्लेम मध्ये काही पेशंटला इम्फायझिमा असू शकतं, पल्मनरी फायब्रोसिस असू शकतं, कॉर पल्मनरी असू शकतं. त्यात हे वेगवेगळ्या कंडिशन्स आहेत, त्यात मी डिटेल जात नाही. आणि रेस्पिरेटरी डिप्रेशन एवढं सिग्निफिकंट असतं कधी कधी डेथ पण होऊ शकते. काही पेशंटला स्लीप ॲपनिया असतं, म्हणजे रात्री झोपल्यानंतर श्वास घेण्यास त्रास होतो. ओके. तर ब्रीदिंग प्रॉब्लेम असतो, त्याला आपण स्लीप ॲपनिया म्हणतो. ते व्यवस्थित ब्रीथ घेत नाही. ओके. आणि मॉर्फिन दिल्यामुळं रेस्पिरेटरी डिप्रेशन झाल्यामुळं हे स्लीप ॲपनियाचा जो त्यांचा आजार आहे तो ॲसेंच्युएट होऊ शकतो. ओके. आणि रेस्पिरेटरी डिप्रेशनमुळं हायपोक्सिक ब्रेन डॅमेजही होऊ शकतो जर ऑक्सिजनचा पुरवठा हा व्यवस्थित ब्रेनला झाला नाही तर. म्हणजे रेस्पिरेटरी डिप्रेशन नॉर्मल इंडिव्हिज्युअल मध्ये सिग्निफिकंट नाही, पण काही कोमॉर्बिडिटी असेल तर सिग्निफिकंट रेस्पिरेटरी डिप्रेशन होऊन पेशंटला काही कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात. त्यानंतर ब्रॉन्कियल अस्थमाचे पेशंट रेस्पिरेटरी रिलेटेडच आहे.
आता आपण पाहिलेलं आहे की मॉर्फिन प्रेसिपिटेट अटॅक ऑफ ब्रॉन्कियल अस्थमा कसा प्रेसिपिटेट करतो. मॉर्फिन increases त्यामध्ये release of histamine आणि histamine is a potent bronchoconstrictor. ओके, स्मूथ मसल कॉन्स्ट्रिक्टर. ओके, तर मॉर्फिन यूज करताना पेशंटच्या जर हिस्ट्री असेल अस्थमा तर त्यामध्ये कॉशियसली यूज केला गेला पाहिजे. जर आपल्याला ओपिड अनाल्जेसिकच यूज करायचा असेल तर मॉर्फिनला अल्टरनेटिव्ह जो आहे तो ड्रग फेंटॅनिल आहे. फेंटॅनिल बरोबर लोअर हिस्टामाइन रिलीजिंग पोटेन्शियल आहे. हा हायली पोटेंट ओपाइड अनाल्जेसिक आहे. तर अस्थमाच्या पेशंटमध्ये इन्स्टेड ऑफ मॉर्फिन मग आपण फेंटॅनिल यूज करू शकतो. आता मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट, हेड इंजुरी पेशंट. 2 मार्कला विचारू शकतो व्हाय मॉर्फिन इज कॉन्ट्रा इंडिकेटेड इन हेड इंजुरी पेशंट. तर आपल्याला माहिती आहे की हेड इंजुरीच्या पेशंटमध्ये ऑलरेडी इंट्राक्रॅनियल टेन्शन हे वाढलेलं असतं. आता मॉर्फिन काय करतात, मॉर्फिन रेस्पिरेटरी डिप्रेशन करतात. तर रेस्पिरेटरी डिप्रेशन झाल्यामुळं CO2 रिटेन होतो. ओके, आणि CO2 रिटेन झाल्यानं सेरेब्रल व्हॅसोडायलेटेशन होतं आणि त्याच्यामुळं इंट्राक्रॅनियल टेन्शन वाढतं. ओके, तर ब्लड फ्लो टू द ब्रेन जो आहे तो वाढतो आणि इंट्राक्रॅनियल टेन्शन वाढण्यास मदत होते. म्हणजे इंट्राक्रॅनियल टेन्शन वाढतं. तर ऑलरेडी हेड इंजुरीच्या पेशंटमध्ये इंट्राक्रॅनियल टेन्शन इन्क्रीज झालेलं असतं आणि मॉर्फिन जर आपण यूज केला तर मॉर्फिन सुद्धा इंट्राक्रॅनियल टेन्शन हेड इंजुरीच्या पेशंटमध्ये वाढतो. ओके, तर हा एक ड्रॉबॅक आहे मॉर्फिनचा. ओके, दुसरा आपण पाहिलंय की रेस्पिरेटरी डिप्रेशन नॉर्मल इंडिव्हिज्युअल मध्ये सिग्निफिकंट नाही, परंतु इव्हन थेराप्युटिक डोस आपण हेड इंजुरीच्या पेशंटमध्ये यूज केला मॉर्फिनचा तर सिग्निफिकंट रेस्पिरेटरी डिप्रेशन त्या पेशंटमध्ये होतं आणि त्याच्यामुळे काही कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात. हे दुसरं कारण. तिसरं कारण, जे हेड इंजुरीचे पेशंट्स असतात, ओके, त्यांच्या असेसमेंटसाठी आपण काही गोष्टी पाहतो. त्यांचं प्युपिल साईज कशी आहे, त्या पेशंटमध्ये मेंटल कंडिशन त्याची कशी आहे, पेशंटला नॉशिया वॉमिटिंग होतंय का. तर हे पॉइंट त्या हेड इंजुरीमध्ये किती इम्प्रूव्हमेंट होते त्यांच्या असेसमेंटमध्ये महत्वाचे असतात. आता मॉर्फिन जर आपण दिलं तर मॉर्फिन स्वतः मिओसिस, वॉमिटिंग आणि अल्टर मेंटेशन करतो, मेंटल स्टॅटस अल्टर करतो आणि त्यामुळं हे ज्या गोष्टी मॉर्फिनने प्रोड्यूस होतात त्या इंटरफिअर विथ असेसमेंट ऑफ प्रोग्रेस ऑफ हेड इंजुरी केसेस आणि त्यामुळं आपण प्रॉपर असेसमेंट करू शकत नाही. ओके, पेशंटमध्ये किती इम्प्रूव्हमेंट आहे किंवा पेशंटची कंडिशन डिटोरिएट झाली का इम्प्रूव्ह झाली ते असेसमेंट करणं डिफिकल्ट जातं आणि त्याच्यामुळं ह्या 3 कारणामुळं मॉर्फिन हेड इंजुरीच्या पेशंटमध्ये कॉन्ट्रा इंडिकेटेड आहे. ओके, तर हा एक क्वेश्चन 2 मार्कला तुम्हाला येतं, वाहिवाला विचारू शकता, तर तुम्हाला त्या गोष्टी माहीत पाहिजे. ओके, आता तेच गोष्टी दिल्या, मॉर्फिन हेड इंजुरीच्या पेशंटमध्ये काय काय करतो. तर इट इंटरफिअर विथ असेसमेंट ऑफ द पेशंट बिकॉज इट प्रोड्यूस मिओसिस, ओमेटिंग, मेंटल क्लाउडिंग. म्हणजे ह्या गोष्टी झाल्यामुळं हेड इंजुरीच्या पेशंटची असेसमेंट करणं डिफिकल्ट जातं. त्यात इम्प्रूव्हमेंट होत आहे की तो डिटोरिएट होत आहे. ओके, त्यानंतर देर इज रेस्पिरेटरी डिप्रेशन ड्यू टू मॉर्फिन, सो लेस रिमूव्हल ऑफ CO2. CO2 in the blood remains and it results in increased CO2. आता हा CO2 H2 बरोबर कंबाईन होतो, H2CO3 बनतं आणि मेटाबॉलिक ऍसिडोसिस होतं विच रिझल्ट्स इन सेरेब्रल व्हॅसो डायलेटेशन अँड ड्यू टू दॅट इंट्राक्रॅनियल टेन्शन इज इन्क्रीज. म्हणजे थोडक्यात तुम्ही काय लक्षात ठेवू शकता की CO2 रिटेन, रेस्पिरेटरी डिप्रेशनमुळं CO2 रिटेन झाल्यामुळं
इंट्राक्रॅनियल टेन्शन वाढतं आणि ऑलरेडी हेड इंजुरीच्या पेशंटमध्ये इंट्राक्रॅनियल टेन्शन वाढलेलं असतं, तर हे ॲडॉप्ट होतं. आता रेस्पिरेटरी डिप्रेशन नॉर्मल इंडिव्हिज्युअलमध्ये सिग्निफिकंट नसतं, पण हेड इंजुरीच्या पेशंटमध्ये थेराप्युटिक डोस आपण जरी यूज केला तरी सिग्निफिकंट रेस्पिरेटरी डिप्रेशन होऊ शकतं. ओके. तर ह्या तीन गोष्टीमुळं हेड इंजुरीमध्ये मॉर्फिन कॉन्ट्राइंडिकेटेड आहे. 2 मार्काला क्वेश्चन आला तर लिहिता येईल तुम्हाला ह्या तीन गोष्टी. हो सर. ओके. त्यानंतर आता मॉर्फिन व्हॅसोडायलिटेशन करतो, ब्लड प्रेशर कमी करतो, त्यामुळे ज्या हायपोटेन्सिव्ह स्टेट्स आहे पेशंटची किंवा हायपोव्हॉल्युमिया आहे त्यामध्ये मॉर्फिन यूज करताना कॉशन घेणं गरजेचं आहे. त्यानंतर अनडायग्नोज ॲक्यूट ॲब्डॉमिनल पेन. आता हे अनडायग्नोज ॲक्यूट ॲब्डॉमिनल पेन काय आहे? ओके. तर एखाद्याला ॲब्डॉमिनल पेन असेल, ओके, त्यामध्ये डायग्नोसिस होणं गरजेचं आहे. जनरली पेन इज अ वॉर्निंग सिग्नल असं आपण म्हणतो. आणि पेन एक वेगवेगळ्या प्रकारचे पेन वेगवेगळ्या कंडिशनमध्ये पेशंट एक्सपिरियन्स करतो. त्यामुळं डायग्नोसिस पॉईंट ऑफ व्ह्यू पेन महत्वाचे असतात, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, काही ॲब्डॉमिनल पेन जे आहेत, काही ॲब्डॉमिनल पेनचे कॉजेस जे आहेत ते कॉजेस मॉर्फिन दिल्याने ॲग्रिवेट होती ती कंडिशन इन्स्टेड ऑफ रिलीव्ह होण्यापेक्षा. तर त्यामुळं ॲब्डॉमिनल पेनच्या पेशंटमध्ये मॉर्फिन यूज करताना डायग्नोसिस झाल्यानंतर यूज केलेलं बेटर आहे. मग ॲब्डोमिन रिलेटेड कोणत्या कंडिशन्स मॉर्फिन ॲग्रिवेट करतं? डायव्हर्टिक्युलायटिस, बिलियरी कोलिक, पॅन्क्रियाटायटिस. म्हणजे एखादा ॲब्डॉमिनल पेनचा पेशंट आहे आणि त्याला डायव्हर्टिक्युलायटिस आहे आणि त्या पेशंटमध्ये जर मॉर्फिन दिलं तर पेशंटची कंडिशन इम्प्रूव्ह होण्यासाठी ॲग्रिवेट होते. त्याचप्रमाणे जे इन्फ्लेम अपेंडिक्स असतं ते रप्चर होऊ शकतं. तर मॉर्फिन जनरली कधी द्यायचं? आफ्टर द डायग्नोसिस इज इस्टॅब्लिश. ओके. तर बिलियरी स्पाझम ते करतं, आपण पाहिलेलं आहे. त्यामुळं इंट्राबिलियरी प्रेशर इन्क्रीज होतं. स्पिंक्टर ऑफ ओडी जो आहे, जिथं बाईल डक्ट ओपन होतं, त्याचं स्पाझम झाल्यामुळं बाईल जे आहे ते इंटेस्टाईन मध्ये रिलीज नाही होणार आणि इंट्राबिलियरी प्रेशर वाढतं मॉर्फिन दिल्याने. तर बिलियरी कोलिकच्या पेशंटमध्ये मॉर्फिन दिल्याने अजून कंडिशन ॲग्रिवेट होऊ शकते. तर बेसिक इम्पॉर्टंट पॉइंट काय आहे की ॲब्डोमिनल पेनचा पेशंट डायग्नोज झाल्यानंतरच आपण मॉर्फिन यूज करायचं. जिथं मॉर्फिन एक ॲब्डोमिनल पेनचा जो कॉज आहे तो ॲग्रिवेट करत असेल तर तिथं आपण अवॉइड करायचं. डायव्हर्टिक्युलायटिस, बिलियरी कोलिक, पॅन्क्रेटायटिसचा पेशंट. पेंटाझोसिन आणि बुप्रेनॉर्फिन जे ओपॉइड अनाल्जेसिक्स आहे, दे लेस लाईकली टू ॲग्रिवेट बिलियरी स्पाझम. ठीक आहे. त्यानंतर एल्डरली मेल पेशंटमध्ये देताना ही काळजी घेतली पाहिजे, कारण युरिनरी रिटेन्शन होतं, डिफिकल्टी इन मिक्च्युरेशन होतं. ओके. म्हणजे युरिनरी रिटेन्शनचे चान्सेस जास्त आहे. डेट्रोजल जरी कॉन्ट्रॅक्ट होत असेल मसल, परंतु स्पिंक्टरही कॉन्ट्रॅक्ट होत. त्यामुळं देर इज ए अर्जन्सी बट देर इज डिफिकल्टी इन मिक्च्युरेशन. आणि एल्डरली मेलमध्ये परत प्रोस्टेटचा प्रॉब्लेम असतो. प्रोस्टेटिक बेनाइन प्रोस्टेटिक हायपरप्लेजिया असते आणि त्याच्यामुळं त्या पेशंटमध्ये जर मॉर्फिन दिलं तर ही जे युरिनरी डिफिकल्टी इन मिक्च्युरेशन आपण म्हणू शकतो किंवा युरिनरी रिटेन्शनची कंडिशन जास्त सिग्निफिकंटली ॲग्रिवेट होऊ शकते. काही पेशंटला ज्यांना हायपोथायरॉइडिझम आहे, लिव्हर प्रॉब्लेम आहे, किडनी प्रॉब्लेम आहे, ह्या पेशंटमध्ये ही मॉर्फिन देताना काळजी घेतली पाहिजे. हायपोथायरॉइडिझमचा असेल तर मेटाबॉलिझम स्लो होतं. लिव्हर किडनी डिसीज असेल तर मेटाबॉलिझम आणि एक्सक्रिशनचा प्रॉब्लेम येतो आणि त्यामुळं मॉर्फिनची ऍक्शन वाढू शकते. त्यामुळं ते देताना काळजी घेतली पाहिजे. जे अनस्टेबल पर्सनॅलिटी आहे ज्या पेशंटला, म्हणजे सायकोलॉजिकली डिस्टर्ब आहे ते, अशा पेशंटमध्ये मॉर्फिन देताना काळजी का घ्यायची? कारण अशा पेशंटमध्ये अब्यूज लायबिलिटीची रिस्क जास्त असते. तर हे काही प्रिकॉशन्स मॉर्फिनशी रिलेटेड आपण पाहिले, काही कॉन्ट्राइंडिकेशन पाहिले.
तर लॉंग क्वेश्चनच्या पार्टमध्ये पण ते विचारला जाऊ शकतो, परंतु 7 मार्कच्या क्वेश्चन मध्ये इतके चान्सेस नाही तुम्हाला यावर क्वेश्चन विचारायचं, कारण क्लासिफिकेशन मेकॅनिझमवर फार्माकोलॉजिकल ऍक्शन ऑफ मॉर्फिन, यूज ऍडव्हर्स युजेस अँड ऍडव्हर्स इफेक्ट ऑफ मॉर्फिन, याच्यावर इतका लॉंग क्वेश्चनचे चान्सेस आहे. फक्त हेड इंजुरी 2 मार्कला विचारू शकतो. तर क्लासिफिकेशन बघा, काही नॅचरल कंपाऊंड आहे मॉर्फिन, कोडिन, काही सेमी सिंथेटिक कंपाऊंड आहे, डायसिटिल मॉर्फिन, फोलकोडिन, इथिल मॉर्फिन. डायसिटिल मॉर्फिनलाच हेरोईन म्हणतात. अब्यूज लायबिलिटी खूप आहे आणि ड्रग अब्युजर्स जे आहे ते हेरोईन खूप लोक ड्रग अब्युजर्स मध्ये याचं प्रमाण दिसून येतं. आणि सिंथेटिक ओपाइड अनाल्जेसिक्स मध्ये पेथिडिन आहे, त्यालाच दुसरं नाव मेपिरिडिन आहे, फेंटॅनिल आहे, मिथॅडोन आहे, डेक्स्ट्रोप्रोपोक्झिफेन आहे, ट्रॅमॅडॉल आहे, टायपेंटॅडॉल आहे, आणि काही जे अनेस्थेटिक पॉइंट ऑफ व्ह्यू यूज करणारे ड्रग रेमिफेंटॅनिल आहे. त्यानंतर अल्फेंटॅनिल, सुफेंटॅनिल पण तुम्ही मेन्शन करू शकतात. ओके. आता हे क्लासिफिकेशन त्रिपाठीमध्ये दिलेलं आहे. याच्यामध्ये नॅचरल सोपे लक्षात ठेवायला, मॉर्फिन आणि कोडिन. ओके, हे इझी आहे, मॉर्फिन कोडिन. आणि याचं मॉडिफिकेशन हे आहेत. तर मॉर्फिनचं मॉडिफिकेशन इथिल मॉर्फिन आहे आणि डायएसिटिल मॉर्फिन आहे. डायएसिटिल मॉर्फिनलाच हेरोईन म्हणतात. आणि कोडिनचं मॉडिफिकेशन फोल कोडिन आहे. ओके. आता सिंथेटिक मधले काही ड्रग आपण कसे लक्षात ठेवू शकतो, एक निमोनिक मी तुम्हाला सांगतो. MD, FMT. तर तुम्हाला होमिओपॅथीमध्ये FMT सब्जेक्ट होता. ओके, त्यात MD केलेलं आहे, MD FMT. ओके. तर MD, M फॉर मेपिरिडिन, त्यालाच दुसरं नाव आहे पेथिडिन. D फॉर डेक्स्ट्रोप्रोपोक्झिफेन. ओके. त्यानंतर F फॉर फेंटॅनिल. त्यानंतर M फॉर मिथॅडॉन, T फॉर ट्रॅमाडॉल आणि टायपेंटॅडॉल. तर हे 5 ड्रग तरी आपल्याला लक्षात ठेवायला सोपे जातात. आणि त्यानंतर अॅनेस्थेशिया पॉइंट ऑफ व्ह्यू जे ड्रग आहेत, रेमिफेंटॅनिल आहे, अल्फेंटॅनिल आहे, सुफेंटॅनिल आहे. ओके. तर फेंटॅनिलचं मॉडिफिकेशन्स आहेत अल्फेंटॅनिल, सुफेंटॅनिल आणि रेमिफेंटॅनिल. तर फेंटॅनिल शी रिलेटेड अजून काही ड्रग लक्षात ठेवू शकता तुम्ही, अल्फेंटॅनिल, सुफेंटॅनिल आणि रेमिफेंटॅनिल, हे पण तुम्ही त्यात ऍड करू शकता. त्याचप्रमाणे जे डायरियामध्ये तुम्ही ओपाइड अनाल्जेसिस, ओपाइड ड्रग्स बघितलेले आहेत, लोपरॅमाइड, ते ड्रग पण तुम्ही सिंथेटिक मध्ये ऍड करू शकतात. ओके. आता याच्यामध्ये त्रिपाठीत दिलेलं नाही ते इथं, पण तुम्ही ऍड केलेलं करेक्ट राहणार आहे, लोपरॅमाइड. आणि अजून एक लोमोटिल मध्ये जो ड्रग आहे, ओके, तो कोणता आहे? लोमोटिल ब्रँड नेम असलेला डायफेनॉझिल. डायफिनॉक्झायलेट, तो पण तुम्ही मेन्शन करू शकतात. डाय फि फि- फि- फिनोक्झायलेट. ओके. हे ड्रग पण तुम्ही ऍड करू शकतात. आता हे क्लासिफिकेशन त्रिपाठीत सुरुवातीला दिले, आणि काही ड्रग अजून आहेत ते शेवटी दिलेले आहेत. त्यांना म्हणजे काही रिसेप्टरवर अगोनिस्ट प्रॉपर्टी आहे, काही रिसेप्टरवर पार्शियल अगोनिस्टिक ऍक्टिव्हिटी, म्हणजे काही रिसेप्टरवर अगोनिस्ट, काही रिसेप्टरवर अँटागोनिस्ट आहे. तर ते पण आपण यूज करतो. काही रिसेप्टरवर पार्शियल अगोनिस्टिक ऍक्टिव्हिटी आहे, तर मी ते नंतर तुमच्याशी डिस्कस करणार आहे. ते तुम्ही ते पण ऍड करू शकता क्लासिफिकेशन मध्ये. म्हणजे क्लासिफिकेशन हे डिपेंडिंग ऑन सोर्स आहे, प्लस काही अदर ड्रग्स जे आहेत ते डिपेंडिंग ऑन अगोनिस्ट अँटागोनिस्ट प्रॉपर्टी आहे. काही रिसेप्टरवर अगोनिस्ट आहे, काही रिसेप्टरवर अँटागोनिस्ट आहे. तर ते तुम्हाला नंतर मी सांगणार आहे. तर हे क्लासिफिकेशन लक्षात आलं का तुमच्या? समजलंय हो क्लासिफिकेशन? सर. ओके. हो सर. आता आपण डिटेलमध्ये मॉर्फिन डिस्कस केलेला आहे. आता कोडिंग पॉइंट ऑफ व्ह्यू, आता जे ड्रग मी इंडिव्हिज्युअल डिस्कस करणार आहे ना, ते एक्झाम मध्ये तुम्हाला कोणी विचारणार नाही. फक्त कुठं
क्वेश्चन विचारला जाऊ शकतो ते मी तुमच्याशी फक्त सांगणार आहे. काही युनिव्हर्सिटीमध्ये ते क्वेश्चन आलेले आहेत, त्या निमित्ताने तुमचं तेवढं क्वेश्चन म्हणजे रिवाइज कोणत्या पॅटर्नचा क्वेश्चन येतो ते लक्षात येईल. ऍक्च्युली सीसीएमबी पॉईंट ऑफ व्ह्यू इंडिव्हिज्युअल ड्रगवर क्वेश्चन येण्याचे चान्सेस कमी आहेत. त्यामुळे कोडिंग पॉईंट ऑफ व्ह्यू इंडिव्हिज्युअल पॉईंट लक्षात ठेवणं डिफिकल्ट आहे. फक्त आपण जस्ट आता स्लाइडवर आहे, ह्या गोष्टी ज्या मेन्शन केल्यात ते मी तुमच्याशी डिस्कस करतो. परंतु एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू काही लक्षात ठेवू नका. आता कोडिन जो आहे हा नॅचरल कंपाऊंड आहे. तो मिथिल मॉर्फिन आहे, त्याचं जर केमिकल हे पाहिलं तर. आणि हा ऍक्टिव्ह ड्रग ऍक्टिव्ह मेटाबोलाइटचं एक्झाम्पल आहे. ओके. आता कोडिन हा स्वतः ऍक्टिव्ह आहे. बॉडीमध्ये गेल्यावर तो मेटाबोलाइज होतो मॉर्फिन मध्ये, आणि मॉर्फिन पण ऍक्टिव्ह आहे. जसं मॉर्फिन मॉर्फिन 6 ग्लुकुरोनाइड हे पण ऍक्टिव्ह ड्रग ऍक्टिव्ह मेटाबोलाइटचं एक्झाम्पल आहे. म्हणजे याच्यामध्ये ड्रग स्वतः ऍक्टिव्ह आहे आणि त्याचे मेटाबोलाइट पण ऍक्टिव्ह आहे. आता मॉर्फिनचं जर कम्पेअर केलं कोडिनला, तर कोडिन हा लेस पोटेंट आहे, म्हणजे त्याचा डोस जास्त लागतो. लेस इफिकेसियस सुद्धा आहे मॉर्फिन पेक्षा. आणि इम्पॉर्टंट पॉइंट काय आहे की त्याला पार्शियल अगोनिस्टिक ऍक्शन आहे म्यू रिसेप्टरवर, आणि त्याचा सिलिंग इफेक्ट हा लो आहे, म्हणजे मॅक्झिमम जो इफेक्ट आहे तो कमी आहे मॉर्फिन पेक्षा. आणि इम्पॉर्टंट पॉइंट काय आहे की मॉर्फिन कोडिनला कोडिनचा जर विचार केला तर त्याला सिलेक्टिव्ह कप सप्रेसंट ऍक्शन आहे. इव्हन आपण सब अनाल्जेसिक डोसला जरी आपण कोडिन यूज केला, म्हणजे जो कोडिनचा अनाल्जेसिक डोस आहे त्याच्यापेक्षा कमी डोसला जरी कोडिन यूज केला, तर कमी डोसला तो कप सप्रेसंट ऍक्शन दाखवतो. आणि तेच रिझन आहे, अनाल्जेसिक पॉइंट ऑफ व्ह्यू पेक्षा तो जास्त ड्राय कप मध्ये यूज होतो. तर कोडिन आपण ड्राय कप मध्ये यूज करतो, कोरेक्स नावाचा ड्रग आहे. ओके. तर ते तुम्हाला लक्षात ठेवायचं, बाकी पॉइंट लक्षात ठेवायचे नाही. कॉन्स्टिपेशन त्याचा इम्पॉर्टंट साईड इफेक्ट आहे. पॅरेंटल प्रिपरेशन अवेलेबल नाहीये. तर आपण कोडिन कुठं यूज करतो ते लक्षात राहील तुमच्या. ड्राय कफ. आणि मेकॅनिझम ऑफ ऍक्शन काय आहे? इट इज अँटी टिश्यूज, इट अँटीटेक्स. प्रेसेस कप सेंटर. सेंटस. बरोबर आहे. ड्राय कप मध्ये आपण हे यूज करू शकतो, पण प्रोडक्टिव्ह कप मध्ये आपण जनरली यूज करत नाही. जर प्रोडक्टिव्ह कप जास्त म्हणजे त्यांनी त्रास होत असेल किंवा एक्झर्शन होत असेल, त्यावेळेस आपण सप्रेस करू शकतो. परंतु प्रोडक्टिव्ह कप मध्ये आपण यूज करत नाही रुटीनली. तर ड्राय कप साठी कोडिन आपण यूज करतो. ओके. मेनली पेन रिलिव्हिंग साठी यूज करू शकतो, परंतु लेस पोटेंट आहे मॉर्फिन पेक्षा. त्यानंतर फोलकोडिन, इथिल मॉर्फिन आपण ॲज अ अँटीटिश्यू म्हणून यूज करू शकतो. लेस कॉन्स्टिपेटिंग आहे. हेरोईन ऍक्च्युली ड्रग अब्युजर्स ते जास्त यूज करतात. व्हेरी लिपिड हायली लिपिड सोल्युबल ड्रग आहे. त्यामुळं ब्लड ब्रेन बॅरियर क्रॉस करून सीएनएस ऍक्शन्स येतात, आणि मॉर्फिन पेक्षा जास्त पोटेंट आहे, 3 टाइम्स मोर पोटेंट दॅन मॉर्फिन, म्हणजे कमी डोसलाच इफेक्ट येऊन जातो. ओके. त्यामुळे ऍडिक्टिंग पोटेन्शियल याला खूप आहे. पेथिडिन नावाचा ड्रग तुम्ही ऐकलाय का? कुठे यूज होतो पेथिडिन? पेथिडिनचा यूज कधी पाहिलाय तुम्ही? नाही. नाही पाहिलं सर, मी नाही पाहिलं. ओके. पेथिडिन. ओके. पेथिडिन अॅक्यूट मायोकार्डियल इन्फेक्शन्स मध्ये वापरले. वापरलेत तुम्ही? ओके. अजून हो. काही जुन्या काळात वापरले गेले? ओके. येस सर. ओके. इज द बेस्ट अनालिसिस. ओके. पेथिडिन. ट्रँक्विलायझर पण. पेथिडिन. ओके. अजून काही कशात त्याचं यूज? ओके.
ऑब्स्ट्रक्टिक अनाल्जेसिया मध्ये यूज केलंय का पेथिडीनचा यूज पाहिला तुम्ही? किंवा शिवरिंग नाही सर, असेल, शिवरिंग वगैरे कमी करण्यासाठी? शिवरिंग मध्ये होतं सर. येस, शिवरिंग साठी होतं. पोस्ट सर्जिकल शिवरिंग पोस्ट मध्ये होतं पोस्ट काम. ऑपरेटिव्ह, हा पोस्ट ऑपरेटिव्ह पोस्ट ऑपरेटिव्ह शिवरिंग मध्ये पेथिडिन काम करतो. काम करतं, बरोबर आहे. तर त्यातही तो यूज होतो, त्यात मॉर्फिन यूज नाही होत. पोस्ट ऑपरेटिव्ह शिवरिंग साठी पेथिडिन. पेथिडीनचा यूज आहे. आणि प्रिव्हियसली ऑब्स्ट्रक्टिक एनर्जीच्या पॉइंट ऑफ व्ह्यू पेथिडीन मॉर्फिन पेक्षा जास्त चांगला त्याचा इफेक्ट होता, म्हणून त्याच्यातही यूज केला गेला. आता सध्याच्या कंडिशन मला म्हणजे सिनेरिओ क्लिनिकल प्रॅक्टिस मधला माहित नाही ओबीजीवाय शी रिलेटेड. तर ओबीजीवाय पॉइंट ऑफ व्ह्यू म्हणजे ड्युरिंग लेबर त्याचा कधी अनालिसिसच्या पॉइंट ऑफ व्ह्यू यूज तुम्ही पाहिला आहे का? सध्या नाही वापरत, गायनेक मध्ये नाही पाहिलं सर. नाही पाहिलाय, ओके. ठीक आहे. पेथिडीन आणि मॉर्फिन याचं कम्पॅरिझन किंवा डिफरन्स आपण म्हणू शकतो. ते काही एमबीबीएसच्या एक्झाम मध्ये विचारलं होतं, त्यामुळे मग मी हे डिफरन्स तयार केलाय, परंतु तुमच्या एक्झाम मध्ये येण्याचे चान्सेस कमी आहेत. ओके. कारण ह्या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये लक्षात ठेवणं डिफिकल्ट आहे. ठीक आहे, आपण पाहूया. आता पेथिडीन आणि मॉर्फिन मध्ये ओरल बायोबिलिटी पेथिडीनची चांगली आहे मॉर्फिन पेक्षा, परंतु पोटेन्सीचा विचार केला तर मॉर्फिन इज मोर पोटेन दॅन पेथिडीन. म्हणजेच मॉर्फिनला कमी डोस मध्ये त्याचा इफेक्ट येतो, पेथिडीनचा डोस पर्टिक्युलर इफेक्ट प्रोड्यूस करायला जास्त लागतो. इफिकेसी वाईज दोन्ही सेम आहे, दोन्ही इक्वली इफिकेसियस आहे. इंट्रामस्क्युलर इंजेक्शन दिल्यानंतर पेथिडीन रॅपिड ऍक्टिंग आहे आणि त्याची ड्युरेशन ऑफ ऍक्शन शॉर्ट आहे. मॉर्फिन हा स्लो ऍक्टिंग आहे पण ड्युरेशन ऑफ ऍक्शन लॉंग आहे. कफ सप्रेशन पॉइंट ऑफ व्ह्यू मॉर्फिन इफेक्टिव्हली कफ सप्रेस करतो, परंतु आपण डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये यूज करत नाही ॲब्यूज लायबिलिटीचा प्रॉब्लेम असल्यामुळे. पेथिडीन नॉट इफेक्टिव्हली सप्रेस द कफ. स्पाझमोटिक ऍक्शन जी आहे ती मॉर्फिन बरोबर जास्त मार्क आहे, पेथिडीन बरोबर लेस मार्क आहे. म्हणजे स्पिंक्टर ऑफ बॉडी जसं स्पाझम ते करतात, बिलियरी कोलिकचे चान्सेस त्यांच्या बरोबर जास्त आहे, पेथिडीन बरोबर कमी आहे. हिस्टामाइन रिलीज अगेन मॉर्फिन बरोबर जास्त आहेत पेथिडीन पेक्षा. मग हिस्टामाइन इंड्यूस ज्या ऍक्शन्स आहेत, ओके, म्हणजे ब्रॉन्को कॉन्स्ट्रिक्शन, ती मॉर्फिन बरोबर जास्त दिसून येणार, पेथिडीन बरोबर कमी. आता हा एक पॉइंट फार महत्वाचा लक्षात ठेवायचा आहे की पेथिडीनला ऍडिशनल अँटीकोलिनर्जिक ऍक्शन आहे. आणि त्याच्यामुळं काय होतं, तर मॉर्फिनचा हार्ट रेटवर काय इफेक्ट आहे? ब्रॅडिकार्डिया ड्यू टू स्टिम्युलेशन ऑफ विच सेंटर? व्हॅगल. आणि वेगळंच. रिफ्लेक्स टॅकिकार्डिया होऊ शकतो ड्यू टू व्हॅसोडायलेटेशन, पण मेन ऍक्शन काय आहे त्याची? ब्रॅडिकार्डिया. पेथिडीनचा जर विचार केला तर पेथिडीन टॅकिकार्डिया करतो आणि हे कशामुळे आहे? अँटीकोलिनर्जिक ऍक्शन, Anticholinergic action. ऍट्रोपिन लाईक ऍक्शन. ऍट्रोपिन काय करतो? टॅकिकार्डिया. त्यानंतर टॉलरन्स आणि डिपेंडन्सचा विचार केला तर मॉर्फिन बरोबर रॅपिडली डेव्हलप होतो, पेथिडीन बरोबर स्लोली डेव्हलप होतो. विड्रॉवल सिम्टमचा विचार केला तर पेथिडीन बरोबर विड्रॉवल सिम्टम रॅपिडली डेव्हलप होतो, परंतु मॉर्फिन बरोबर स्लो डेव्हलप होतो. आणि ड्रग विड्रॉवल मध्ये जर मॅनिफेस्टेशन बघितले तर ऑटोनॉमिक मॅनिफेस्टेशन हे मॉर्फिन बरोबर जास्त मार्क आहे, पेथिडीन बरोबर लेस मार्क आहे. ओके. अँटीकोलिनर्जिक साईड इफेक्ट कोणाला दिसणार? ड्रायनेस, टॅकिकार्डिया, ब्लरिंग ऑफ विजन, पेथिडीनला दिसणार. पेथिडीन ते मॉर्फिनला दिसणार नाही. तर हे काही डिफरन्शिएटिंग पॉइंट्स आहेत. ओके. म्हणजे पेथिडीन लेस स्पाझमोटिक ऍक्शन आहे, त्याला लेस हिस्टामाइन रिलीजिंग ऍक्शन आहे. कप सप्रेशन ऍक्शन सिग्निफिकंटली कप सप्रेस करत नाही. ऍडिशनल अँटीकोलिनर्जिक ऍक्शन आहे. टॉलरन्स डिपेंडन्स स्लोली डेव्हलप होतो पण विड्रॉवल रॅपिडली डेव्हलप होतो पेथिडीन बरोबर. आता हे तुम्हाला पाठच करावं लागणार आहे, त्यात काही लॉजिक असं वेगळं नाही. दोन ड्रगचे कम्पॅरिझन आहे, दोन्ही ड्रग एकाच ग्रुपचे आहे. तर
असा क्वेश्चन एमबीबीएस मध्ये आला होता, मॉर्फिन पेथिडिन. यूज पॉइंट ऑफ व्ह्यू तुम्ही लिहू शकता की पेथिडिन ऑब्स्ट्रक्टिक अनालिसिसला प्रिव्हियसली यूज केला गेला, मॉर्फिन नाही करत आपण जनरली. शिवरिंग पॉइंट ऑफ व्ह्यू पेथिडिन पोस्ट अनस्थेटिक पेशंट मध्ये, पोस्ट सर्जिकल पेशंट मध्ये आपण शिवरिंग कमी होण्यासाठी पेथिडिनचा यूज करतो. तर ते तुम्ही त्यात ऍड करू शकतात. सिमिलर पॉइंट काय, इक्वली इफिकेशियस, दोघं सिडेटिव्ह आणि युफोरियंट ऍक्शन आहे. अब्यूज लायबिलिटी दोघांना आहे, रेस्पिरेटरी डिप्रेशन दोघांना आहे. तर हे काही सिमिलर पॉइंट पण आहे दोघांमध्ये. ओके. आता मॉर्फिनचा इफेक्ट काय आहे सीएनएस वर, म्हणजे सीएनएस पॉइंट ऑफ व्ह्यू सिडेशन करतो ना तो, बरोबर आहे. Sedation, हा, depression. सिलेक्शन स्टिम्युलेशन डिप्रेशन. दोन्ही करतो. ओके. आता याच्यामध्ये पहा, आता हा हा पार्ट पण एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू महत्वाचा नाहीये. फक्त आता त्रिपाठीत मेन्शन असल्यामुळे मी इथं मेन्शन करतोय. हे पहा, पेथिडिनचं मेटाबॉलिझम दोन प्रकारे होतं. पेथिडिनला दुसरं नाव आहे मेपिरिडिन. तर मेजर पाथवे जो आहे पेथिडिनच्या मेटाबॉलिझमसाठी, त्यासाठी माऊ ए एन्झाईम लागतं, मोनो अमाइन ऑक्सिडेज ए एन्झाईम लागतं, आणि ते पेथिडिनचं कन्व्हर्जन पेथिडिनिक ऍसिड मध्ये करतं. ओके, ठीक आहे. माऊ ए एन्झाईम ऍक्च्युली हा पेथिडिनिक ऍसिड हा ऍक्टिव्ह मेटाबोलाइट आहे. काय आहे? ऍक्टिव्ह मेटाबोलाइट. आणि तो पण काही ऍक्शन प्रोड्यूस करतो, अनाल्जेसिया, सिडेशन, रेस्पिरेटरी डिप्रेशन. म्हणजे पेथिडिन लाईक ऍक्शन ह्या पेथिडिनिक ऍसिडला पण आहे, कारण तो ऍक्टिव्ह मेटाबोल आहे पेथिडिनचा. म्हणजे पेथिडिनचा एक मेटाबॉलिक पाथवे जो आहे, मेजर पाथवे, त्यात माऊ ए एन्झाईमनी तो कशात कन्वर्ट होतो? पेथिडिनिक ऍसिड मध्ये, आणि तो ऍक्टिव्ह मेटाबोलाइट आहे. दुसरा जो मायनर पाथवे आहे, डिमिथायलेशन रिॲक्शननी तो मेटाबोलाइज होतो, डिमिथायलेज एन्झाईम लागतं. तो कशात कन्वर्ट होतो? नॉरपेथिडिन मध्ये. कशात कन्वर्ट होतो? नॉरपेथिडिन. ऑर्थोपेथिडिन. मध्ये हा. तर लॉंग टर्म यूज केल्यानंतर रिनल फेल्युअर जर पेशंटला असेल तर हा नॉरपेथिडिन अक्युमुलेट होऊ शकतो, आणि त्याच्यामुळं त्याचं प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन, म्हणजे रिनल फेल्युअरचा पेशंट आहे तर पेथिडिनचं कन्व्हर्जन नॉरपेथिडिन मध्ये लिव्हर मध्ये होईल, तर नॉरपेथिडिन एक्सक्रीट होईल का? नाही होणार. आणि तो नाही अक्युमुलेट होणार. होऊ शकतो. आणि हा नॉरपेथिडिन आहे ना, हा सीएनएस स्टिम्युलंट आहे. काय आहे? सीएनएस स्टिम्युलंट. त्यामुळं नॉरपेथिडिन मुळं, म्हणजे पेथिडिन मुळं, जर आपण पेथिडिन यूज केला आणि त्यामध्ये पेथिडिनच्या मेटाबॉलिझम मुळे मध्ये नॉरपेथिडिन जास्त तयार झाला, तर सीएनएस स्टिम्युलंट इफेक्ट्स येऊ शकतात. मग कन्व्हर्जन, हायपर रिफ्लेक्सिया, ट्रिमर्स, मसल ट्विचिंग हे दिसून येतं. आता हे कधी दिसून येतं? आता मायनर पाथवे आहे, बरोबर आहे. मेजर पाथवे काय आहे? इट इज कन्वर्टेड इंटू पेथिडिनिक ठीक आहे ऍसिड. असेल. पण ज्यावेळेस आपण पेथिडिन माऊ इनहिबिटर्स बरोबर यूज करू, ओके, त्यावेळेस काय होईल? जर पेथिडिन बरोबर माऊ ए इनहिबिटर्स यूज केले, मोनोअमाइन ऑक्सिडेज एन्झाईमला, मोनोअमाइन जर ऑक्सिडेज एन्झाईमचे दोन टाईप आहे, मोनोअमाइन ऑक्सिडेज ए आणि मोनोअमाइन ऑक्सिडेज बी. तर माऊ ए इनहिबिटर्स बरोबर जर आपण यूज केला पेथिडिन, तर पेथिडिनचं मेटाबॉलिझम पेथिडिनिक ऍसिड मध्ये होईल का? नाही होणार. नाही. मग ते कशामध्ये होईल जास्त? नॉरपेथिडिन मध्ये होईल. नॉरपेथिडिन. म्हणजे सीएनएस स्टिम्युलंट इफेक्ट वाढू शकतं का नाही? हो. ओके, लक्षात आला. तर माऊ ए इनहिबिटर मध्ये ट्रॅनिल सिप्रोअमाइन आहे. म्हणजे काही ड्रग, आता ते ड्रगचे नाव लक्षात ठेवायला डिफिकल्ट आहे, नाही लक्षात ठेवलं तरी चालेल. ओके. तर माऊ ए इनहिबिटर्स बरोबर जर पेथिडिन यूज केला तर सीएनएस एक्साइटेशन जास्त का होतं? ड्यू टू कन्व्हर्जन ऑफ पेथिडिन टू नॉरपेथिडिन.
हे MCQ पॉईंट ऑफ व्ह्यू आलं तर तुम्हाला माहित पाहिजे, एक्झाम मध्ये कोणीही हे विचारणार नाही, त्यामुळे त्याच्यावर डिटेलमध्ये तुम्हाला जायचं नाही. तर साईड इफेक्ट सेम आहे मॉर्फिन सारखे, प्लस ॲट्रोपिनिक साईड इफेक्ट आहे, प्लस नॉरपेथिडिन जास्त झालं तर CNS साईड इफेक्ट आहे. तर अजून एक डिफरन्स तुम्हाला एक सांगायचा आहे की CNS स्टिम्युलंट इफेक्ट मध्ये त्याला ट्रिमर्स, हायपर रिफ्लेक्सिया, डेलिरियम, मायोक्लोनस म्हणजे मसल स्पाझम, कन्व्हल्जन्स येतात. मॉर्फिनची ऍक्शन काय आहे प्युपिलवर? मिओसिस. मिओसिस. पण मियोसिस इथं मेट्रियोसिस. इथं CNS स्टिम्युलंट इफेक्ट मुळे मिड्रेसिस होतं. हा एक डिफरन्स तुम्ही लक्षात ठेवू शकता. यूज पॉइंट ऑफ व्ह्यू पेथिडिन प्री अनॅस्थेटिक मेडिकेशन मध्ये अनालिसिस म्हणजे ऍज अ प्री अनॅस्थेटिक मेडिकेशन पॉइंट ऑफ व्ह्यू यूज करू शकतो, ऍज अ अनालिसिस पॉइंट ऑफ व्ह्यू आपण काही कंडिशन मध्ये यूज करू शकतो, आणि पोस्ट ऑपरेटिव्ह शिवरिंग कमी करण्यासाठीही त्याचा यूज होतो. आणि ड्युरिंग लेबर प्रिव्हियसली इट वॉज यूज ॲज अ प्रेफर्ड ओपाइड अनालिसिस, पण आता यूज जास्त होत नाही असं डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये जे आहे त्याच्या सिनेरिओवरून लक्षात येतं. फेंटेनिल ऐकलंय का तुम्ही नाव? नाही. हो सर. येस सर. येस सर. ट्रान्सडर्मल पॅच फेंटेनिलचे आपण यूज करतो. कॅन्सर किंवा Yes. टर्मिनल इलनेस पेशंट मध्ये, क्रोनिक पेन असेल त्याच्यामध्ये यूज करतो. तर Yes. फेंटेनिल पॉइंट ऑफ व्ह्यू तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की फेंटेनिल आपण एक तर IV यूज करू शकतो, फेंटेनिल ट्रान्सडर्मल रूटने यूज करू शकतो, आणि इप्युड्युरल इंजेक्शन पण फेंटेनिलचे देता येतं म्हणजे अनाल्जेसिक इफेक्ट प्रोड्यूस करण्यासाठी. तर हायली लिपिड सोल्युबल ड्रग आहे तो. ओके. आणि 80 to 100 times मोर पोटेंट दॅन मॉर्फिन. पहा, म्हणजे 100 times मोर पोटेंट आहे, म्हणजे त्याचा डोस काय लागेल, कमी लागेल का जास्त? कमी मॉर्फिन पेक्षा. 100 times मोर पोटेन्सी डिटरमाइन्स द डोस. मग तो अनाल्जेसिक पॉइंट ऑफ व्ह्यू आपण फेंटेनिल यूज करतो, अलॉंग विथ अनेस्थेटिक एजंट आपण ते यूज करतो टू गिव्ह अन अनाल्जेसिक इफेक्ट. कॅन्सर पेनच्या पेशंटमध्ये यूज करतो, पोस्ट ऑपरेटिव्ह पेशंटमध्ये यूज करतो. तर हे फेंटेनिलचे युजेस आहे. बाकी डिटेलमध्ये काही लक्षात ठेवू नका. ओके. त्यानंतर आता फेंटेनिल नंतर रेमिफेंटेनिल, सुफेंटेनिल, अल्फेंटेनिल ते पण आहे. तर रेमिफेंटेनिल हा फेंटेनिल पेक्षा फास्टर ऍक्टिंग आहे, शॉर्ट ड्युरेशन आहे, आणि मेनली अनेस्थेशिया पॉइंट ऑफ व्ह्यू आपण ते यूज करतो. आपण जेव्हा जनरल अनेस्थेटिक एजंट पाहू त्यावेळेस आपण ते ड्रग रेमिफेंटेनिल, अल्फेंटेनिल, सुफेंटेनिल पाहणार आहोत. मिथेडोनचा काय यूज आहे? मॉर्फिन विड्रॉल मध्ये देतो आपण ते. मॉर्फिन विड्रॉवल सिमिलर टू मॉर्फिन आहे तो. म्यू रिसेप्टर अगोनिस्ट आहे, त्याला अनाल्जेसिक, रेस्पिरेटरी डिप्रेशन, ओके, इमेटिक, अँटीटेसिव्ह, कॉन्स्टिपेटिंग, बिलियरी स्पाझम ह्या ऍक्शन मॉर्फिन सारखे आहे. ओरली तो यूज केला जाऊ शकतो, लॉंग ऍक्टिंग आहे, आणि मॉर्फिन मुळे जे विड्रॉवल होतं ते जास्त सिव्हिअर असतं. याच्यामुळे जे विड्रॉवल होऊ शकतं, जरी हा स्टॉप केला तरी तो माइल्ड फॉर्मचा असतो. म्हणून मिथॅडोनचा यूज हा आपण मॉर्फिन विड्रॉवल पेशंट मध्ये करतो, ज्यांना मॉर्फिनचं ऍडिक्शन डेव्हलप झालेलं आहे आणि पेशंट मॉर्फिन शिवाय राहू शकत नाही, म्हणजे पेशंटला बॉडीला डिपेंडन्स तयार झालेला आहे. मॉर्फिन कंटिन्यू आपल्या बॉडीमध्ये असेल तरच पेशंट नॉर्मली राहू शकतो. तर त्या पेशंटमध्ये मॉर्फिन जर स्टॉप केलं तर मॉर्फिन विड्रॉवल मध्ये पेशंट जातो, आणि त्यासाठी मिथॅडोन आपण यूज करू शकतो. ओके. तर मॉर्फिन विड्रॉवल मध्ये तो यूज करतो. आता त्यामध्ये काही महत्वाचे पॉइंट्स याच्यात मेन्शन केलेत की हाय ओरल टू पॅरेंटल ऍक्टिव्हिटी रेशो आहे त्याचा. त्यानंतर क्युम्युलेटिव्ह इफेक्ट आहे टिश्यू प्रोटीनला बाइंड असल्यामुळं. हायली प्लाझ्मा प्रोटीन बाउंड आहे, मेटाबोलाइज इन लिव्हर, स्लो अँड पर्सिस्टंट नेचर ऑफ ऍक्शन, इनकॅपेबल ऑफ गिव्हिंग किक. म्हणजे मॉर्फिनने जी किक बसते, किक म्हणजे आपण एखाद्याला ऍडिक्ट त्याच्या इफेक्ट्स मुळे जे किक बसते ती याने नाही होत. ॲबोज पोटेन्शियल मॉर्फिन पेक्षा कमी आहे.
टॉलरन्स स्लोली डेव्हलप होतं आणि विड्रॉवल जरी हा स्टॉप केला तर ग्रॅज्युअल असतो. सडन विड्रॉवल मध्ये जात नाही पेशंट. ओके. तर मेथॅडॉन आपण तुम्हाला मी डिस्कस केलंय की 1 मिलीग्रॅम आपण यूज करतो 4 मिलीग्रॅम मॉर्फिन पॉईंट सबस्टिट्यूट करायला, 2 मिलीग्रॅम हेरोईन सबस्टिट्यूट करायला किंवा 20 मिलीग्रॅम ऑफ पेथिडिन. तर हा डोस आहे. ओके. तर ऍडिक्टेड पेशंट जर 4 मिलीग्रॅम मॉर्फिन घेत असेल तर त्याच्याऐवजी 1 मिलीग्रॅम मिथॅडोन आपण मेंटेनन्स म्हणजे विड्रॉवल होऊ नये म्हणून देऊ शकतो. तर हे मॉर्फिन विड्रॉवल साठी मिथॅडोन यूज करतो. ट्रॅमाडोल नाव ऐकलंय तुम्ही? हो सर. ओके. ओके. ट्रॅमाडोल कुठे यूज होतं? Analgesic. अनाल्जेसिक पेन साठी यूज करतो सर. पेन. माइल्ड टू मॉडरेट पेन असेल ना तर यूज करतो. कोणते पेन साठी यूज करता तुम्ही? म्हणजे Any type of pain, sir. Abdominal Post-operative injury pain, असेल, post-operative pain, post-accidents. पोस्ट ऍक्सिडेंट, कॅन्सर पोस्ट पेन, ऑपरेटिव्ह, अजून बर्निंग, कॅन्सर, बर्न्स. बर्न पेशंट मध्ये. ओके. अजून म्हणजे सुपरफिशियल पेन साठी यूज होतं का ट्रॅमाडॉल? हेडेक, टूथ एक? नाही, डीप पेन हेडेकला वगैरे नाही खूप उपयोगात, sir. सिव्हिअर असेल तर, जास्त ओके. म्हणत असेल पेशंट तर म्हणजे जे सुपरफिशियल पेन आहे त्यात आपण एनसेट्स यूज करतो. ओके. ॲब्डोमिनल पेन Yes. साठी येस, ऍब्डोमिनल पेन साठी किडनी स्टोनला पण वापरतो. किडनी Visceral स्टोन. pain, visceral pain जे आहे ते respond more to tramadol. ओके. ट्रॅमाडॉल. ओके. ट्रॅमाडॉलचं काय ब्रँड नेम? ट्रॅमोडोल, अल्ट्रासेट. अल्ट्रासेट. ओके. तर ओके. आणि टायपेंटॅडॉल यूज केलंय का कोणी? नाही. ओके. तर ती पूर्वी टॅबलेट यायची सर, टप्पाल 50 म्हणून ओके. टॅपन पण आता यूज यूज नाही होत. नाही, आता नाही यूज करत. ओके. ट्रायमॅडॉल. ओके. ट्रायमॅडॉल आपण कोणत्या रूटने यूज केले? IV आणि ओरल ओरल आणि पॅरेंट्रल. ओरल. ओके. तर आता हा ट्रॅमाडॉल मॉर्फिनशी जर कम्पेअर केला तर काय चेंजेस आहे हे मी तुमच्याशी डिस्कस करतोय. त्याला काही चेंजेस आहेत, त्याला ऍडिशनल ऍक्शन्स आहेत, ते पण तुम्हाला माहित पाहिजे. ओके. तर ट्रॅमाडॉल हा सेंट्रली ऍक्टिंग अनाल्जेसिक आहे विथ ऍडिशनल मेकॅनिझम आहे त्याला. तर तुम्हाला असं कोणी विचारलं की विच ओपाइड अनाल्जेसिक्स इनहिबिट रिअपटेक ऑफ नॉरएड्रेनालिन अँड सिरोटोनिन, तर त्याचा आन्सर आहे ट्रॅमाडॉल. म्हणजे पेन रिलिव्हिंग साठी ही एक ऍडिशनल ऍक्शन त्याला आहे. इट इनहिबिट रिअपटेक ऑफ नॉरएड्रेनालिन आणि 5-HT. तर समजा हे सिनॅप्टिक न्यूरॉन आहे, हे पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन आहे, आणि सपोज हा न्यूरॉन जो आहे प्री सिनॅप्टिक न्यूरॉन, पोस्ट सिनॅप्टिक, हा सिम्पॅथेटिक न्यूरॉन आहे. तर त्याच्या प्रीसिनॅप्टिक न्यूरॉन मध्ये कोणता न्यूरोट्रान्समीटर स्टोअर असतो? नॉरएड्रेनालिन. बरोबर. आणि हा नॉरएड्रेनालिन प्रीसिनॅप्टिक न्यूरॉन मधून सिनॅप्टिक क्लेप मध्ये रिलीज होतो. त्याच्या रिसेप्टरवर तो ऍक्ट होतो, म्हणजेच अल्फा बीटा रिसेप्टरवर. ओके. काही मेटाबोलाइज होऊ शकतो आणि काही नॉरएड्रेनालिन जो सिनॅप्टिक क्लेप मध्ये रिलीज झाला तो परत प्रीसिनॅप्टिक न्यूरॉन मध्ये घेतला जातो. त्याला नॉर ॲड्रिनेलिन रिअपटेक म्हणतात. आणि त्यासाठी नॉर इपिनेफ्रिन ट्रान्सपोर्टर असतात. कोणते? नॉर ॲड्रिनेलिन ट्रान्सपोर्टर किंवा नॉर इपिनेफ्रिन ट्रान्सपोर्टर. नॉर इपिनेफ्रिनलाच नॉर ॲड्रिनेलिन म्हणतात. ह्या ट्रान्सपोर्टरने तो परत कशात घेतला जातो? प्रीसिनॅप्टिक न्यूरॉन मध्ये, आणि परत कशात स्टोअर होतो? व्हेसिकल मध्ये. तसंच सिरोटोनिन न्यूरॉन जे आहे त्यात प्रीसिनॅप्टिक न्यूरॉन, पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन, सिनॅप्टिक ही मधली जागा जी सिनॅप्टिक क्लेफ्ट. ओके. आणि प्रीसिनॅप्टिक न्यूरॉन मध्ये, ह्या प्रीसिनॅप्टिक न्यूरॉन मध्ये जर सिरोटोनिन नर्जिक न्यूरॉन असेल तर त्यात काय स्टोअर असतं? 5-HT. त्याला सिरोटोनिन असं म्हणतात. Serotonin. मग हे 5-HT रिलीज होतं. पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन मध्ये 5-HT रिसेप्टरवर ते ऍक्ट होतं, आणि काही 5-HT परत प्रीसिनॅप्टिक न्यूरॉन मध्ये घेतलं जातं रिअपटेक, आणि परत वेसिकल मध्ये स्टोअर होतं. तर ते घेण्यासाठी ट्रान्सपोर्टर असतात.
म्हणजे सिनॅप्टिक क्लेपमधून त्यांचं ट्रान्सपोर्ट परत प्रीसिनॅप्टिक न्यूरॉन मध्ये करायचं. तर ह्या प्रीसिनॅप्टिक न्यूरॉनवर सिरोटोनिन ट्रान्सपोर्टर असतात. ते हे ट्रान्सपोर्ट घडून आणतात, सिरोटोनिनला घेऊन परत प्रीसिनॅप्टिक न्यूरॉन मध्ये. तर ट्रॅमाडॉल ॲडिशनली हे नॉर ॲड्रिनलिन आणि 5-HT म्हणजे सिरोटोनिन रिअपटेक काय करतो, इनहिबिट करतो. मग याच्यामुळे सिनॅप्टिक क्लेपमध्ये नॉर ॲड्रिनलिन आणि सिरोटोनिनची लेवल काय होईल, वाढेल. वाढेल. तर ती त्याची ऍडिशनल ऍक्शन आहे आणि ती पेन रिलिव्हिंग साठी उपयुक्त ठरते. तर ही ऍडिशनल ऍक्शन ट्रॅमाडॉलला आहे. तर याला ओपाइड रिसेप्टरला लो अफिनिटी आहे मॉर्फिन पेक्षा, आणि ओपाइड अँटागोनिस्टने याची ऍक्शन फुल्ली रिव्हर्स होत नाही, कारण हा ऍडिशनली वेगळ्या मेकॅनिझमनी पण ऍक्ट होतोय. त्यात ऍडिशनल इम्पॉर्टंट पॉइंट काय आहे, ॲज कम्पेअर्ड टू मॉर्फिन, ट्रॅमाडॉल कॉज लेस रेस्पिरेटरी डिप्रेशन, less sedation, less constipation, less urinary retention, okay, and also less rise in intrabiliary pressure. म्हणजे मॉर्फिन पेक्षा याचे जे साईड इफेक्ट्स आहेत ते काय असतील, कमी असतील. ओके, तर मॉर्फिन पेक्षा ट्रॅमाडोलचे साईड इफेक्ट कमी आहेत. त्यामुळे तो माइल्ड टू मॉडरेट शॉर्ट लास्टिंग पेन मध्ये यूज करतो. ओके, ड्युरिंग सर्जरी, इंजुरी असेल, क्रोनिक पेन असेल त्यात यूज करू शकतो, पण नॉट इफेक्टिव्ह इन सिव्हिअर पेन. म्हणजे जे कॅन्सर रिलेटेड पेन आहे त्यासाठी मॉर्फिन आपण स्टील वी यूज, पण माइल्ड टू मॉडरेट पेन आहे, तुम्ही ज्या कंडिशन सांगितल्यात विसरल रिलेटेड, त्या कंडिशन मध्ये आपण ट्रॅमाडॉल देऊ शकतो. ओके, जसं इंटेस्टाईन रिलेटेड काही पेन आहे किंवा किडनी रिलेटेड पेन आहे. ओके, किडनी स्टोन रिलेटेड पेन आहे. ओके, पोस्ट सर्जरी पेन आहे, त्यात आपण हे ड्रग देऊ शकतो, परंतु सिव्हिअर पेनसाठी ते जास्त इफेक्टिव्ह नाहीये. 50 to 100 mg डोस आहे ओरल, इंट्रामस्क्युलर, IV, आणि टायपेंटॅडॉल हा सिमिलर टू ट्रॅमाडॉल आहे. तर हे ट्रॅमाडॉल पॉईंट ऑफ व्ह्यू आपण डिस्कस केला. आता युजेस पाहणार आहोत ओपाइड अनाल्जेसिकचे. तर पहिला ऍज ए नेम ओपाइड अनाल्जेसिक, तर अनाल्जेसिक पॉईंट ऑफ व्ह्यू यूज होतो. तर यूज मध्ये तुम्हाला मेन्शन करायचं की कुठं आपण प्रेफर्ड करणार, आणि त्याच्याबरोबर ऍडिशनली तुम्ही मेन्शन करू शकता की एनसेड कुठं प्रेफर्ड करणार. शेवटी तुम्ही कम्पेअर पण करताय, म्हणजे युजेस लिहिताना फक्त इन्युमरेट करू नका. तुम्हाला जितक्या गोष्टी क्लिनिकल प्रॅक्टिस मधल्या माहीत आहेत त्या ग्रुपशी रिलेटेड त्या मेन्शन करा. म्हणजे एक यूज लिहिताना त्यामध्ये 2-3 लाईन झाल्या पाहिजे. फक्त इट इज यूज ॲज ए अनाल्जेसिक संपलं असं नाही. कोणत्या पेनमध्ये तो इफेक्टिव्ह आहे, कोणत्या पेनमध्ये एनसेड्स इफेक्टिव्ह आहे, कोणत्या पेनमध्ये प्रिगॅबेलिन, ॲमिट्रिप्टिलिन यूज करतात, तर त्या गोष्टी तुम्हाला माहीत पाहिजे. तर we use opioid analgesics in severe pain of any type, mainly preferred in visceral pain. Already आपण डिस्कस केलंय. Morphine is indicated in traumatic pain, visceral pain, ischemic pain, post-operative pain, burn related pain, cancer pain, renal colic. म्हणजे हे पॉइंट्स त्या अनाल्जेसिक ऍक्शन मध्ये आलेच पाहिजे. पेथिडिन ऑब्स्टेट्रिक अनाल्जेसिया पॉइंट ऑफ व्ह्यू यूज करायचे. तर आता ओपाइड यूज करताना मेन प्रॉब्लेम काय आहे, अब्यूज लायबिलिटी. तर जे टर्मिनल इलनेसचे पेन आहेत त्यात यूज करताना आपण जास्त रेस्ट्रिक्शन ठेवायचे नाही, आपण ते यूज केले पाहिजे, कारण त्या पेशंटमध्ये, टर्मिनल इलनेसच्या पेशंटमध्ये प्रायोरिटी हे पेन रिलीव्हला पाहिजे. पण माइल्ड टू मॉडरेट कंडिशन आहे, क्रोनिक कंडिशन आहे, त्यामध्ये हे यूज करताना आपण काळजी घेतली पाहिजे. न्यूरोपॅथिक पेन पॉइंट ऑफ व्ह्यू हे लेस इफेक्टिव्ह आहे, आपण ते डिस्कस केलेलंच आहे. नॉसिसेप्टिव्ह पेन रिलीव्ह बेटर दॅन न्यूरोपॅथिक पेन. न्यूरोपॅथिक पेन डायबेटिक न्यूरोपॅथी आहे, त्यात आपण ओपाइड अनाल्जेसिक्स यूज करत नाही. आपण कोणते ड्रग यूज करतो डायबेटिक न्यूरोपॅथी मध्ये? प्रिगॅबलिन, हॅमिट्रिप्टिलिन. प्रिगॅबेलिन, गाबापेंटिन ते यूज करतो. त्यात ओपाइड अनाल्जेसिक किंवा एनसेड यूज नाही करत. तर प्रिगॅबेलिन आहे, गाबापेंटिन आहे,
त्याचप्रमाणे न्यूरोपॅथिक पेनला आपण डुलॉक्सिटिन, ॲमिट्रिप्टिलिनही यूज करू शकतो. तर न्यूरोपॅथिक पेन पॉइंट ऑफ व्ह्यू कोणते ड्रग यूज करता हे पण आपल्याला क्लिअर झालेलं आहे. क्रोनिक पेन असेल तर आपण फेंटेनिलचे ट्रान्सडर्मल पॅच यूज करू शकतो. ओके, त्याचप्रमाणे आपण क्रोनिक पेन मध्ये बुप्रेनॉर्फिन नावाचा ड्रगही यूज करू शकतो. बुप्रेनॉर्फिन ड्रग तुम्ही ऐकलाय का? नाही. म्हणजे पलवी MI मध्ये पेन रिलीव्ह करायला मॉर्फिन यूज केला गेला. मॉर्फिन नसेल तर काही ठिकाणी बुप्रेनॉर्फिनही यूज केला गेला, परंतु आता ते पेन रिलिव्हिंग पॉइंट ऑफ व्ह्यू यूजला रेस्ट्रिक्शन अब्यूज लायबिलिटीमुळे आलेले आहे मॉर्फिनच्या. ओके, त्यामुळे त्यासाठी आता पेन रिलिव्हिंगसाठी आपण बाकी काही गोष्टी यूज करतो, पण समजा पेन सिव्हिअर असेल तर आपल्याला यूज करावं लागतं. तर बुप्रेनॉर्फिन पण एक ओपिड अनाल्जेसिक आहे, तो आपण नेक्स्ट ह्याच्यात पाहणारच आहोत. काही जे ओपिड अनाल्जेसिक आपले राहिलेले आहेत ते मी नंतर तुमच्याशी डिस्कस करत आहोत. तर हे अनाल्जेसिक पॉइंट ऑफ व्ह्यू पुढे यूज करतो आपण ते पाहिले. आता दुसरा पॉइंट असं होतं की ओपिड अनाल्जेसिकच्या यूज मध्ये अनाल्जेसिक सोडून तुमचे बाकीचे युजेस लक्षात राहत नाही. अनाल्जेसिक पॉइंट ऑफ व्ह्यू तुम्हाला माहित आहे. अजून कुठं ओपिड अनाल्जेसिक यूज होतो? ड्राय येस, ड्राय कप, ते तुम्हाला मेन्शन करायचंय. कोडिन, मग सेंट्रल कप सप्रेसंट ऍक्शन. ओके, अजून कुठे यूज होतो? अँटी मोटिलिटी पॉइंट ऑफ व्ह्यू डायरिया मध्ये use डायरिया करतात. मध्ये, मध्ये, नॉन हो. इन्फेक्टिव्ह डायरिया, नॉन हो. इन्फेक्टिव्ह डायरिया मध्ये आपण यूज करू शकतो. त्यामध्ये आपण कोडिन यूज करू शकतो, डायफिनॉक्झलेट यूज करू शकतो, लोपरॅमाइड यूज करू शकतो. डायफिनॉक्झलेट बरोबर ॲट्रोपिन आपण काय यूज करतो ते तुम्ही मेन्शन करू शकतात. बरोबर आहे. आणि अनाल्जेसिक प्रॉपर्टी आहे यांना, तर आपण प्री अनास्थेटिक मेडिकेशन पॉइंट ऑफ व्ह्यू ही हे ड्रग यूज करू शकतो. बरोबर आहे. त्यानंतर पोस्ट ऑपरेटिव्ह शिवरिंग साठी ते यूज करतात, पेथिडिन. बरोबर आहे. तर अनाल्जेसिक सोडून काय ऍक्शन्स आहेत हे पण, मायोकार्डियल इन्फेक्शन साठी पेन रिलीव्ह तर आहेच, पण अजून काही ऍक्शन आहेत त्या ऍक्शन विसरल्या जातात. ओपाइड अनाल्जेसिक ऍक्शन तुमच्या लक्षात राहतात, ते तर आहेच, पण बाकीच्या ऍक्शन पण आल्या पाहिजे. तर प्री अनास्थेटिक मेडिकेशन मध्ये आपण यूज करतो. प्री अनास्थेटिक मेडिकेशन म्हणजे अनास्थेशिया देण्याच्या आधी आपण जे ड्रग यूज करतो त्याला प्री अनास्थेटिक मेडिकेशन म्हणतात. आणि काय यूज करतो आपण? टू मिनिमाइज द कॉम्प्लिकेशन्स ऑफ अनेस्थेशिया और ॲज ए सपोर्टिव्ह ऑफ अनेस्थेशिया. ओके, सपोर्ट पॉइंट ऑफ व्ह्यू. तर ॲज ए प्री अनास्थेटिक मेडिकेशन आपण ते यूज करतो. तर तो यूज तुमच्या लक्षात ठेवायचा आहे. बॅलन्स अॅनेस्थेशिया नावाचा जो कन्सेप्ट आहे त्यामध्ये आपण यूज करतो. सर्जिकल अनाल्जेसिया पॉइंट ऑफ व्ह्यू आपण यूज करतो. तो बॅलन्स अॅनेस्थेशिया काय आहे हे आपण जेव्हा अॅनेस्थेशिया टॉपिक डिस्कस करू त्यात मी डिटेलमध्ये डिस्कस करणार आहे. ओके, त्यानंतर अजून एक 2 मार्कला तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की अॅक्यूट पल्मनरी इडिमा मध्ये मॉर्फिन यूज करतात तर त्याचं बेसिस काय आहे, किंवा अॅक्यूट लेफ्ट व्हेंट्रिक्युलर फेल्युअर मध्ये तो यूज करतात त्याचं बेसिस काय आहे? तर अॅक्यूट पल्मनरी, Vasodilatation, यस, vasodilatation and peripheral pooling of the blood. यस. तर इंट्राव्हेनस मॉर्फिन रिलीव्ज ब्रेथलेसनेस असोसिएटेड विथ अॅक्यूट लेफ्ट व्हेंट्रिक्युलर फेल्युअर ड्यू टू पल्मनरी इडिमा. ओके, म्हणजे एखाद्या पेशंटला अॅक्यूट लेफ्ट व्हेंट्रिक्युलर फेल्युअर झालेलं असेल त्या पेशंटमध्ये पल्मोनरी इडिमाचे चान्सेस असतात, आणि पल्मोनरी इडिमा झाला तर ब्रीथलेसनेस होणार आहे. मग आता त्या पेशंटमध्ये मॉर्फिन यूज केल्याने फायदा काय आहे? एक तर मॉर्फिन रिस्पॉन्सिबल फॉर व्हॅसोडायलेटेशन. ओके, पेरिफेरल व्हॅसोडायलेटेशन. मॉर्फिन प्रोड्यूस व्हेनोडायलेटेशन. व्हेनोडायलेटेशन झाल्यामुळे देर इज पेरिफेरल पुलिंग ऑफ द ब्लड. सो व्हॉट विल बी द इफेक्ट ऑन व्हेनस रिटर्न? पोस्चरल Reduce the हायपोटेन्शन. रिड्यूस Preload. preload कमी होईल सर. Preload. यस. पोस्चरल हायपोटेन्शन पण करेल ते. ओके, पोस्चरल हायपोटेन्शन होऊ शकतं, पण याच्यामध्ये पहिले आपल्याला हार्टचा वर्क कमी करणं गरजेचं आहे. त्यासाठी प्रीलोड किंवा
आफ्टरलोड कमी करणं गरजेचं प्रीलोड आहे. कमी केलं. हा. तर हे प्रीलोड कमी करतात ड्यू टू व्हेनोडायलेटेशन, आणि त्यामुळं त्यामुळं वर्क ऑफ द हार्ट कमी होतं. त्याचप्रमाणे मी तुमच्याशी डिस्कस पल्मनरी केलं होतं कंजेशन. की morphine responsible for shifting of the blood from pulmonary circulation to systemic Systemic circulation. circulation. मग पल्मोनरी सर्क्युलेशन मधलं ब्लड ते सिस्टेमिक सर्क्युलेशन मध्ये शिफ्ट करतं, तर पल्मोनरी कंजेशन आणि इडिमा का होईल? कमी कमी होईल. होईल. बरोबर आहे. त्यानंतर तिसरा पॉइंट आहे मॉर्फिन alleges air hunger and dyspnea by depressing respiratory center. ओके. तर रेस्पिरेटरी, आता ह्यामध्ये कसं आहे की ब्रीथलेसनेस झालेला असतो, जे डिसपनिया झालेलं असतं. ओके. तर ते कमी होण्यास मदत होते. ओके. ओके. ब्रीथलेसनेसमुळे असं एअर हंगर खूप वाढलेली असते, तर ती कमी होते. डिसपनिया जो आहे तो कमी होतो रेस्पिरेटरी सेंटर डिप्रेस झाल्यामुळे. ती तिसरी ऍक्शन आहे. आणि चौथी ऍक्शन जी आहे, ओव्हरऑल मॉर्फिनचा काल्मिंग इफेक्ट आहे. ओके. मॉर्फिन सिम्पॅथेटिक स्टिम्युलेशन कट डाऊन करतं आणि काल्मिंग इफेक्ट आहे, त्यामुळं वर्क ऑफ द हार्ट कमी होण्यास मदत होते. तर ह्या 4 ऍक्शनमुळं आपण मॉर्फिन अॅक्यूट पल्मोनरी इडिमा मध्ये किंवा अॅक्यूट लेफ्ट व्हेंट्रिक्युलर फेल्युअर मध्ये यूज करतो. तर ते 4 पॉइंट इथं मेन्शन केलेले आहेत. पहा, मॉर्फिन प्रोड्यूस व्हेनोडायलेटेशन. ड्यू टू दॅट देर इज डिक्रीज इन प्रीलोड बाय पेरिफेरल पुलिंग ऑफ द ब्लड, व्हेनस रिटर्न डिक्रीज होतो, त्यामुळे वर्क ऑफ द हार्ट काय होईल? कमी होईल. डिक्रीज होईल. हा. त्यानंतर मॉर्फिन रिस्पॉन्सिबल फॉर शिफ्टिंग ऑफ द ब्लड फ्रॉम पल्मोनरी टू सिस्टेमिक सर्क्युलेशन, त्यामुळं पल्मोनरी इडिमा मध्ये रिलीफ भेटेल. ओके. त्यानंतर इट काम्स द पेशंट, डिक्रीज सिम्पॅथेटिक ऍक्टिव्हिटी, सो वर्क ऑफ द हार्ट का होईल? परत कमी होण्यास मदत होईल. त्यानंतर इट डिप्रेसेस रेस्पिरेटरी सेंटर, रेस्पिरेटरी सेंटर्स डिप्रेस होतात, त्यामुळे जे डिसपनिया आहे, एअर हंगर जी आहे ती कमी होते. ऍले म्हणजे कमी होणे, ऍले एअर हंगर. ओके. तर रेस्पिरेटरी सेंटर जे आहे ते डिप्रेस झाल्यामुळं जे ब्रीथलेसनेस किंवा डिसपनिया आहे त्यात इम्प्रूव्हमेंट होते. तर ह्या 4 गोष्टीमुळे मॉर्फिन आपण लेफ्ट व्हेंट्रिक्युलर फेल्युअर मध्ये किंवा अॅक्यूट पल्मोनरी इडिमा मध्ये यूज करतो. तर हे पण तुम्हाला 2 मार्कला विचारला जाऊ शकतो. तर हा एक यूज आहे. आता डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये किती यूज होतो मला त्याविषयी माहित नाही. लेफ्ट व्हेंट्रिक्युलर फेल्युअरच्या पेशंट मध्ये तुम्ही पाहिलाय का यूज? नाही सर. नाही होत नाही. sir use. ओके. ठीक. त्यानंतरचा यूज आहे कप. कप मध्ये तुम्हाला ते एक्सप्लेन करणं गरजेचं आहे, कोणत्या टाईपचं कप. आता कोडिन यूज होतं, अजून कोणतं यूज होतं? नॉन ओपॉइड ड्रग. पालकोडिन. नाही, फुल कोडिन पण होतं, पण ड्राय कप मध्ये नॉन ओपॉइड डेक्स्ट्रोमेथर. Not डेक्स्ट्रोमेथर. डेक्स्ट्रोमिथर्फॅन. डेक्स्ट्रोमेथर. डेक्स्ट्रोमिथर्फॅन जास्त यूज होतं. ठीक आहे. कोडिन किंवा डेक्स्ट्रोमिथर्फॅन. ओके. त्यानंतर डायरियामध्ये तुम्ही कोडिनच्या ऐवजी, आता कोडिनला ॲब्यूज लायबिलिटी असल्यामुळं ते कोणी डायरियात अँटीमोटिलिटी म्हणून यूज करत नाही. डायफिनॉक्झाइलेट पण ॲट्रोपिन कॉम्बिनेशन जे आहे ते यूज करतात, किंवा लोपरॅमाइड यूज करतात. तर त्यात तुम्हाला मेन्शन करायचं आहे की अँटीमोटिलिटी ड्रग आपण जनरली नॉन इन्फेक्टिव्ह डायरियामध्ये यूज करतो. ओके. तर हा पण यूज तुम्हाला एक्सप्लेन करायचा आहे. तर अनाल्जेसिक सोडून बाकी यूजेस, प्री अॅनास्थेटिक मेडिकेशन, बॅलन्स अॅनास्थेशिया, पोस्ट ऑपरेटिव्ह शिवरिंग ऍड करू शकता तुम्ही, अॅक्यूट लेफ्ट व्हेंट्रिक्युलर फेल्युअर, त्यानंतर कफ, डायरिया, असे 5-6 यूजेस तुम्हाला आले पाहिजे. आता नेक्स्ट जे आहेत ते काही ड्रग, ओपाइड
अनालिसिस मधले जे राहिलेले आहे ते इथं मी मेन्शन केलेले आहेत. ही एक त्रिपटीमध्ये शेवटी क्लासिफिकेशन दिलेलं आहे. आता आपल्याला माहित आहे की ओपिओइड रिसेप्टर मध्ये म्यू, कॅपा आणि डेल्टा आहे. तर मॉर्फिन काय आहे की तिन्ही रिसेप्टरवर अगोनिस्ट म्हणून कार्य करतो. मॅक्झिमम त्याची अगोनिस्टिक इफेक्ट म्यूवर आहे आणि मॉडरेट इफेक्ट कॅपा आणि डेल्टावर आहे. बरोबर आहे. तर आता बाकीचे जे ड्रग आहे, ओके, ते ड्रग काहींना अगोनिस्टिक अँटागोनिस्टिक ऍक्शन आहे, काहींना प्युअर अँटागोनिस्टिक ऍक्शन आहे. ते ड्रग कोणकोणते आहे? तर अगोनिस्टिक अँटागोनिस्टिक ऍक्शन वाले नॅलॉर्फिन, पेंटाझोसिन आणि ब्युटारफेनॉल हे ड्रग आहे. कोणकोणते आहे? ऐकलं तुम्ही? याच्यातलं पेंटाझोसिन ऐकलं ना तुम्ही? पॅझोसिन वापरलंय सर. पुढे यूज होतं ते पेन साठी, साठी सर. ट्रोमॅटिक आणि पोस्ट ऑपरेटिव्ह पेन. हो. ओके All types of pain. ओके. Ex- ब्युटारफेनॉल नाही वापरलं. ओके, ठीक आहे. आता याच्यामध्ये याला जे आहे नॅलॉर्फिन, पेंटाझोसिन, ब्युटारफेनॉल, ते युजेस मॉर्फिन सारखेच आहेत. बुप्रेनॉर्फिन जो ड्रग आहे तो कॅपा अँटागोनिस्ट आहे आणि म्यू रिसेप्टरवर त्याला पार्शियल अगोनिस्टिक इफेक्ट आहे. तर एमसीक्यू लक्षात ठेवा फक्त बुप्रेनॉर्फिनशी रिलेटेड. पार्शियल अगोनिस्टिक ऍक्शन त्याला म्यू रिसेप्टरवर आहे बुप्रेनॉर्फिन. ऐकली? ऐकलाय ड्रग बुप्रेनॉर्फिन? नाही. ओके, ठीक आहे. ओके. आणि प्युअर अँटागोनिस्ट जे आहे नॅलॉक्झेन आहे, नॅल्ट्रॉक्झोन आहे आणि नाल्मीफेन आहे. तर नॅलॉक्झेन तुम्ही ऐकलेलंच आहे. ओके. नाल्ट्रेक्झॉन किंवा नाल्मीफेन यापैकी कोणता ड्रग ऐकलाय तुम्ही? नाही सर. नाही. ठीक आहे. तर नॅलॉक्झेन लक्षात ठेवा. नाल्मीफेन आपण ओपाइड ओव्हरडोस मध्येच देतो इंट्राव्हेनसली. आणि जो नाल्ट्रेक्झॉन आहे हा आपण अल्कोहोलिझमच्या ट्रीटमेंट मध्ये यूज करू शकतो टू रिड्यूस द अर्ज टू ड्रिंक. नाल्ट्रेक्झॉन तर हे ओपाइड अँटागोनिस्ट आहे प्युअर. तर एमसीक्यू काय येईल? विच ऑफ द फॉलोइंग इज प्युअर ओपाइड अँटागोनिस्ट? म्हणजे म्यू, कॅपा आणि डेल्टा तिन्ही रिसेप्टरवर अँटागोनिस्टिक ऍक्शन आहे. तर 3 लक्षात ठेव: नॅलॉक्झेन, नाल्ट्रेक्झॉन आणि नाल्मीफेन. इथं नॅलॉर्फिन बरोबर कन्फ्यूज नाही व्हायचं. नॅलॉर्फिन बरोबर कन्फ्यूज व्हायचं नाही. प्युअर अँटागोनिस्ट मध्ये नॅलॉक्झोन आहे, नाल्ट्रेक्झोन आहे आणि नाल्मीफेन आहे एमसीक्यू साठी. तर क्लासिफिकेशन मध्ये तुम्ही हे ड्रग पण ऍड करू शकता. प्युअर अँटागोनिस्ट सोडून हे पहिले 2 ग्रुप शानबाग मध्ये पण ऍड केलेले आहे. ओके, तर ते तुम्ही ऍड करू शकता. तर ओपन अनालिसिस टॉपिक आपण डिटेलमध्ये डिस्कस केलेला आहे लॉंग क्वेश्चन दृष्टीने, आणि त्याचप्रमाणे 2 मार्क किंवा कोणकोणत्या ठिकाणी शॉर्ट नोट येऊ शकते ते पण आपण डिस्कस केलेले आहे. आता नेक्स्ट CNS चा टॉपिक जो आहे अँटी पार्किन्सोनियन ड्रग, तो आपण उद्या डिस्कस करूया.